हाय फ्रेंड्स, तर मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या चेहऱ्यावर खूप वांग आणि डाग आलेले आहेत. तर मी स्किनच्या दवाखान्यात गेलते, तर त्यांनी काही मला मॉइश्चरायझर दिलता आणि सनस्क्रीम दिलती. परत वांगावरची क्रीम म्हणजे काळ्या डागावर लावायची, दुसरीकडे कुठं काळा डाग आला असेल चेहऱ्यावर तर लावायला. आणि मी सांगितलं होतं टॅबलेट पण दिलत्या. तर ह्या मला विटॅमिन सीच्या टॅबलेट दिलेल्या आहेत. आणि ही गोळी तुम्हाला वाटत असेल की कशी खायची, की अशी खायची नाही, गिळायची नाही किंवा जिभेवर ठेवून अशी विरघळायची नाही. मी तुम्हाला पाणी दाखवते, तेवढ्या पाण्यात ती विरघळायची आणि नंतर संत्रीसारखा ज्यूस लागतो त्याचा, ती प्यायचं आणि छान ग्लो येतो चेहऱ्यावर. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलेला आहे. आणि मी पण आता ते लोशनच लावलेलं आहे, सनस्क्रीम लावणार आहे मी आता कपडे वगैरे बाहेर टाकताना. तर मी तुम्हाला दाखवते साधं पाणी तुम्हाला. हो का, हे साधं पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये मी गोळी टाकलेली आहे. आता थोड्या वेळ विरघळण्यासाठी ठेवू शकतो आपण. आपली गोळी विरघळलेली आहे, बघू शकता तुम्ही, एकदम मस्त. आणि हा बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते. ऑरेंज कलरचा ज्यूस झालेला आहे आपला तयार. त्यात काही थोडीशी मला वाटते गोळी असल्यामुळे ते पावडरसारखं दिसते. तर आता पिऊन बघूया कसा ज्यूस लागतोय कसा नाही ते दाखवते. एकदम छान, एकदम मस्त ज्यूस लागतोय आणि वाटत पण नाही की कुठली आपण त्यात टॅबलेट टाकली किंवा काय असं उग्र कडवट वगैरे असं काहीच लागत नाही. सेम संत्रेचा फ्लेवर असाच लागतोय आणि एकदम सुंदर. आणि भूक पण लागत नाही. वेट कमी होण्यासाठी पण सुद्धा छान आहे ते. आणि असं कोणीही पेलं तर चालते ती गोळी पाण्यात विरघळून. माझ्या दोन्ही मुलांनी सुद्धा ही गोळी विरघळून पेलेली आहेत. तर खूप छान वाटते. चेहऱ्यावरचे डाग धब्बे जातात हो का माझ्या चेहऱ्यावर, तुम्ही बघू शकता. तर असं पुसट झालेलं आहे हो का वांग. इकडं पण थोडासा होता आणि इकडं पण. तर खूप छान वाटते. एक वर्षापासून मी टेन्शनमध्ये होते की जावं का नको दवाखान्यामध्ये स्किनच्या. तर फायनली मी गेले आणि खूप छान 8 दिवसातच रिझल्ट आलाय, मस्त आलाय. आता तात्पुरता रिझल्ट आहे का कसा आहे तो आता तुम्हाला मी सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये, किंवा एक 15 दिवसांनी पण सांगेनच कसा रिझल्ट आहे कसा नाही. तर आता तर मला तात्पुरता चांगला दिसतोय. 8 दिवसात मी गेले शनिवारीच गेलते. तर बघूया हळूहळू स्किनची ग्रोथ आपल्या कशी होती कशी नाही ते. आणि खरंच विटॅमिन सीची कमी आहे का, तर मी पालेभाज्या खाते, पाणी जास्त पित नाही मला असं वाटतं, त्याच्यामुळं कमी आहे. आणि फळं संत्रे वगैरे आता ह्या दिवसात ना, थंडीच्या दिवसात संत्रे विकायला येतात. तर मी ती संत्रेचा ज्यूस किंवा मोसंबीचा ज्यूस असा पेत नाही, किंवा फळे जास्त मी खात नाही. त्याच्यामुळं मला वाटते माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरात विटॅमिन सीची कमी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. आणि बाय फ्रेंड्स.